सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण सध्या नागरिक आधीच महागाईनं त्रासलेत. कारण आपल्याला माहिती आहे पेट्रोल डिझेल तर आधीच त्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्या पाठोपाठ भाज्यांचे दर देखील वाढलेले दिसत आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका बसताना दिसतोय. पेट्रोल 112 रुपये प्रति लिटर आहे. आता कोथिंबीर त्याहीपेक्षा महाग झाली आणि कोथिंबीरची जुडी 200 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. टोमॅटोनंही 100 पार केली आहे आणि त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. त्यामुळे भाजीपाला महागला आणि त्याच्यामुळे घरचं बजेट मात्र आता कोलमडताना दिसतंय. इकडे पाऊस झालाय आणि या पावसामुळे भाज्या खराब झालेल्या आहेत. बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवकही घटलेली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाज्यांच्या किमती अधिकाधिक वाढत चाललेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे एकीकडे पेट्रोल डिझेलचा भडका आणि त्यात आता भाजीपाल्याच्या किमतीही वाढतात. कशा रीतीने हे दर आहेत ते देखील आपण बघणार आहोत. मिरची 200 रुपये किलो तर कोथिंबीरची जोडी 150 ते 200 रुपये पर्यंत मिळते आहे. टोमॅटोचे भाव देखील प्रचंड वाढलेत आणि दुसरीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे देखील भाज्यांचे भाव वाढलेत. त्यामुळे भाजीपाला 50 ते 120 रुपये किलोपर्यंत खरेदी करावा लागतोय. आपण बघतो पावसामुळे या सगळ्या भाज्या खराब झालेल्या होत्या आणि त्यामुळे बाजारपेठेत भाज्यांची आवक घटलेली आहे. मिरची 200 रुपये किलो आणि कोथिंबीरीच्या जोडीचा दर साधारण 150 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. डिझेलच्या दरवाढीचे देखील आपण एकीकडे परिणाम दिसतात आपल्याला, कारण मोठ्या प्रमाणात त्या देखील महागाईला नागरिकांना सामोरं जावं लागतंय. या संदर्भातली बातमी नाशिकची, कारण कोथिंबीरीचा तेजीत आलेला बाजार आता कमी झालेला असला तरीही लिलावामध्ये कोथिंबीरीच्या जोडीला 125 रुपये भाव मिळालाय. गेल्या आठवड्यात 200 रुपये प्रति जोडीपर्यंत कोथिंबीरीचे दर पोहोचले होते. डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला आणि महागड्या दरात सर्वसामान्य ग्राहकांना आता भाजीपाला खरेदी करावा लागतोय. भाज्यांचे भाव 4 ते 5 पटीनं वाढलेत आणि त्यामुळे मोठा फटका ग्राहकांना बसतोय. या संदर्भातली माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. एपीएमसी मधून त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या भाजीपाल्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं. आणखी भाजीपाल्याचे दर प्रचंड महागले, कारण बाजार समितीमध्ये आवकच कमी झाली होती. नाशिकच्या याच बाजार समितीमध्ये आता आपण आहोत, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजीपाल्याचा होलसेल दर ठरवला जातो. मुंबईला जाणारा भाजीपाला या ठिकाणी सगळ्यात जास्त विकला जातो. म्हणजे आता ही कोथिंबीरीची एक जुडी आपण बघतोय, अवघ्या 3 दिवसापूर्वी 175 रुपये जुडीला दर होता. आवक वाढली की भाव कमी होतो, आवक कमी झाली की भाव वाढतो. भाऊ, काय सांगशील, काय दर झाला होता कोथिंबीरचा? 175 रुपये. नाही, होलसेल बाजारात 175, मग किरकोळ बाजारात किती? 50-60 160-50 विकली गेलेली ती त्या दिवशी. म्हणजे 175ला जुडी तुम्ही विकली? आम्ही 175ला घेतली आणि 160-150 रुपये विकली. भाव कमी विकल्या गेलेली ती. का बरं असं का? पण आवक कमी होती, पण गिरायकाला परवडत नाही त्या भावात, विक्रीला परवडत नाही समोरच्याला, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार लॉस खायलाच लागतो. माल दुसऱ्या दिवशी राहत नाही तो. नाही, मग फायदा कोण झाला? शेतकऱ्याचा फायदा झाला नाही. शेतकऱ्याला भाव भेटला, पूर्ण घेऊन गेलंय. मग आता इकायला, किरकोळ इकायला एवढे गिरायकाला समोरच्याचे पैसे होती नाही. समोरच्या आमच्याकडून घेऊन जातात, त्यांचे पैसे होती नाही. मुंबईलाही भाजीपाला महाग होतोय. म्हणजे मुंबईला पिन त्याच भाव गेलेले, कमी विकलेले, खरेदीपेक्षा कमी विकले गेलेले. आवक कमी असल्यामुळे व्यापाऱ्याला घ्यायला लागलं, चढावारीने घेत राहतो व्यापारी आणि विक्री समोर होत नाही. कारण भाव जर का गगनाला भिडले तर सर्वसामान्य ग्राहकाचं बजेटही कोलमडतं, आणखीन त्याला घ्यायला तयार होत नाही. खाणाऱ्यांचे हाल होतात. याचमुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले तर अधिक योग्य ही भूमिका आहे व्यापाऱ्यांची. पण काहीही असो, शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रचंड झालेलं आहे पावसानं, आणि याचमुळे नुकसान झालेलं भाजीपाला सुद्धा प्रचंड खराब झाला. सगळ्याच भाजीपाल्याच्या भावामध्ये रोज वाढताय, रोज चढ उतार होते. पण कधीतरी निसर्गाचं हे चक्र शेतकऱ्याला आधार देणारं असलं तर खऱ्या अर्थानं फायदा आहे, कारण याचा थेट फटका मुंबईच्या सर्वसामान्य ग्राहकालाही बसतोय. आणखी तिथेही भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूंचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
नाशिक नंतर जातोय आपण नवी मुंबईत, कारण तिथे देखील एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांची आवक घटलेली आहे. दररोज 700 गाड्यांची आवक जिथे होते तिथे आता फक्त 450 ते 500 गाड्यांचीच आवक होताना दिसते. आवक घटून देखील मालाला उठाव नाहीये आणि त्यामुळे बाजार या सगळ्या परिसरामध्ये भाजीपाल्याचा माल पडून आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. मी नवी मुंबईमधल्या एपीएमसी बाजारपेठेमधल्या आहे. या बाजारपेठेमधली काय परिस्थिती आहे ती तुम्हाला आता मी दाखवतोय. माझ्या मागे आपण बघू शकता. खरं म्हटलं तर हे रात्री 12 वाजता बाजारपेठ सुरू होते. परराज्यातून निघालेला माल असेल किंवा राज्यभरातून असलेला माल हा रात्री ह्या बाजारपेठेमध्ये येतो आणि रात्री 12 वाजता या बाजारपेठेमधले भाजीपाल्याचे व्यवहार सुरू होतात आणि सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत हे संपूर्ण व्यवहार पूर्णपणे संपतात. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे, कारण दरवेळी या बाजारपेठेमध्ये 700हून अधिक गाड्यांची आवक होत असते. मात्र आता सध्या या बाजारपेठेमध्ये आवक घटलेली आहे आणि ती 450 ते 500 गाड्यांची आवक झालेली आहे. तरी असताना देखील म्हणजे गाड्यांची आवक कमी असताना देखील या बाजारपेठेमध्ये अजूनही गाड्या उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये माल पडून आहे, तो विकला गेलेला नाहीत. असे अनेक गाड्या आहेत. हा माल विकला न गेल्यामुळे ह्या बाजारपेठेमध्ये गाड्या अजूनही उभ्या आहेत. हा माल सकाळपर्यंत फारसा उरत नाही. मात्र आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. हा माल विकला जात नाही आहे, कारण याला उठाव नाही आहे. आवक कमी असताना देखील मालाला उठाव नाही आहे. खरं म्हटलं तर दिवाळीच्या नंतर ही परिस्थिती बदलेल, परंतु गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये जो परतीचा पाऊस पडला गेला होता, त्या परतीच्या पावसामध्ये किंवा पितृपक्षामध्ये जो परतीचा पाऊस पडला होता, त्यामध्ये राज्यभरामधले जे नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या सगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतामध्ये त्यांचा माल सडला होता. त्यामुळे बाजारभाव आता वाढलेले होते. गणपतीपासून हे बाजारभाव वाढले होते. हे बाजारभाव आता कुठेतरी जो नवीन माल दिवाळीच्या टायमाला येईल त्याच्यानंतरच हे बाजारभाव कमी होतील. मग त्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आताची जर परिस्थिती पाहिली तर हे 450 ते 500 गाड्यांमध्ये सगळ्यात जास्त गाड्या ह्या परराज्यातून आल्या. त्या म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक. आणि ज्या राज्यातले आपले जे 6 जिल्हे आहेत, 6 ते 7 जिल्हे, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मात्र माल कमी झालेला आहे. कारण पावसाने जी झोड उठवली होती, ह्या 7 जिल्ह्यांना त्याचा फटका बसला होता. त्यामुळे इथली आवक घटलेली आहे. परराज्यातली आवक सध्या वाढलेली आहे. त्याचे परिणाम कुठेतरी ह्या बाजारपेठेवरती दिसत आहेत. माल मोठ्या प्रमाणात कमी आहे, तरी ह्या मालाला उठाव नाही असेल. मग जर आपण पाहिलं गेलं तर कोबी असेल, फ्लॉवर, दुधी, वाटाणा, गाजर हा सगळा जो माल आहे हा मोठ्या प्रमाणात अजूनही बाजारपेठेमध्ये पडून आहे, कारण या मालाला उठाव नाही आहे. आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा त्यानंतर इथले जे घाऊक व्यापारी त्यांचं म्हणणं आहे की दिवाळीपर्यंत हे बाजारभाव असे स्थिर राहतील. दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने जो नवीन माल या बाजारपेठेमध्ये आल्यानंतर भाव कमी होतील, शेतकऱ्यांना देखील 2 पैसे मिळतील आणि मुंबईकरांना देखील याचा दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या परिस्थिती जो गणपतीपासून बाजारभाव वाढले होते ते बाजारभाव आता कुठेतरी स्थिर होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि यानंतर आपण बघणार आहोत पुण्यातली बातमी, कारण यंदाची दिवाळी महागाईतच साजरी करावी लागणार असल्याचं चित्र दिसतंय. कारण पुण्यातही भाज्यांचे दर पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही महाग झालेत. पुण्यातल्या मंडईत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. ही ढोबळी मिरची आहे आणि खरं तर डिझेलपेक्षाही महाग आता या भाव झालेला आहे. 80 रुपये किलोप्रमाणे ही ढोबळी मिरची विकली जाते. त्यात मंडईमध्ये म्हणजे पुणे मंडईमध्ये जर इतर भाज्यांचे दर बघितले तर तेही सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर कडाळल्यामुळे सामान्यांना अर्थातच त्यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ते घेणं थोडं जिकरीचं होतं आहे. तुम्ही आज काय काय भाजी घेतली आणि किती दरांमध्ये फरक वाटतो? आता मी टमाटे घेतोय. गवार घेतलेले आहे 30 रुपये पावशेर आणि टमाटे 30चे अर्धा किलो म्हणजे 60 रुपये असं. बरोबर. अजून काही भाजी घ्यायची, सध्या मेथी आणि कोथिंबिरीचा भाव जरा 3.5 आहे. बाकी बहुतेक सगळ्या 20-30च्या पुढेच भाज्या आहेत मंडईमध्ये. मेथीचा भाव जो आहे तो वाढण्यामागे कारण महत्त्वाचे आहे की जे पीक आहे ते पूर्णतः गेलेलं आहे आणि पावसामुळं, आणि त्यामुळे हे भाज्या वाढलेल्या आहेत. काही महिलांशी बोलूया. ताई, काय वाटतंय तुम्हाला, किती भाव वाढलेला आहे आणि कसं पुढे आता सणासुदीचे दिवस आहेत, दिवाळी आहे? भाव म्हणजे भरपूरच वाढलेले आहेत. किती घ्यायचं भाजीला आणि कसं घ्यायचं तेच कळत नाहीये. इतकी महागाई झाली आहे. पण ठीक आहे, शेतकऱ्यांनी तरी कधी कमवायचं, पण कमवायचं पण हे त्यांच्यावर आसमानी शेतकऱ्यांना संकट मिळावं असं तरी वाटतं. बरोबर. अर्थातच. तर
भाव वाढलेले आहेत कारण की पावसाचा मोठा फटका बसलेला आहे पिकांना. तुम्ही काय घेताय सकाळपासून आणि किती भावांमध्ये फरक वाटतोय आता? पुढे जर दिवाळी असेल आणि हे भाव कायम राहिले तर काय होणार असं वाटतं? तो सब कुछ चलता है, सब में भी महंगा तो है, थोड़ा महंगाई है, लेकिन फिर भी चलता है, सब कुछ मिल जाता है. सब्जी टमाटर मटर उसका भाव बहुत रेट हो गया है, लेकिन अभी थोड़ा सा पहला से ज़्यादा लेते तो अभी थोड़ा कम लेते हैं, लेकिन लेके भी थोड़ा चलाते हैं. म्हणजे जेवढा आधी भाजीपाला लागायचा घरच्या एका कुटुंबासाठी त्याचा अर्धाच भाजीपाला हा विकत घेतला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे विदर्भ असेल किंवा अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामध्ये हे पिकं वाहून गेली. आता नव्याने पिकं येण्यासाठी साधारण 15 ते 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. म्हणजे दिवाळी जी आहे ते या महागाईमध्येच काढावी लागणार आहे. तुर्तास तरी पुणेकरांची दिवाळी ही महागाईच्या भाज्या खरेदी करण्यात जाणार आहे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाडेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि पुण्यानंतर जाऊयात जुन्नरला. तिथे काय परिस्थिती आपण बघणार आहोत, कारण 1.5 महिन्यापूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसरले होते की भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती आणि आज मात्र भाव प्रचंड वाढलेले आहेत. भाजीपाल्याचे भाव का वाढले आणि भाववाढ होऊन देखील शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडणार नाही का, असा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. मनमाड बाजार समितीतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. 2 वर्षानंतर आमच्या मालाला चांगला भाव मिळत आहे, तरी पण आम्हाला उत्पन्न पाहिजे तेवढं भेटत नाही. जर 500 गड्डी निघायची तर 60 ते 70 गड्डी निघते, तरी एवढ्यामध्ये आमचं काही भागत नाही. तरी लोकांना वाटतं की यांना बाजारभाव जास्त आहे, काही उपयोगाचा नाही तो बाजारभाव आहे. त्याच लेवलला आम्ही आहे, काहीही फरक पडलेला नाही. 15,000 जुडी निघायची तिथं 1000 जुडी निघालेली, 500 जुडी निघालेली आहे. त्याच्यामुळं माल फार जास्त भाव विक्री करावा लागते, तरी शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. ग्राहकाला जरी वाटत असलं हे भाव जास्त आहेत तरी शेतकऱ्याला काहीच मिळू शकत नाही. 800 ते 900 रुपये 10 किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. हे बाजारभाव असे टिकून राहिले तर गावरीचे मोठ्या प्रमाणावर पैसे होऊ शकतात, परंतु मधल्या काळात पावसामुळे गावरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. जिथं 200 क्रेट निघायचे लोकांचे तिथं 50-60 क्रेट माल येतोय, तो पण हलक्या प्रतीचा येतोय. बाहेर पोहोचणारे माल कमी झाले. प्रत्येक राज्यात जे लोकल माल येतो तो पण खूप कमी झाला. त्याच्यामुळं बाजारपेठेसाठी लागणारा माल त्याची गरज पाहता त्याच्या अर्धाच माल अवेलेबल होतोय. त्याच्यामुळे टोमॅटोचे बाजार वाढलेले आहेत. या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नैसर्गिक संकटामुळे शेतमालाची आवक स्थिर राहत नाही, असं काही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. कोथिंबीर मेथीची परिस्थिती अशी, कोथिंबीरीचे जे उंच भाव आज आपल्याला मार्केटमध्ये दिसतात ते त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांनी शेतात माल केला आहे, जिथं शेतकऱ्याला 1000 जोडा पिंडी शेतकरी कोथिंबीरीची निघायची तिथं 100 किंवा 150 हातात येते. त्यामुळे तो बाजार आपल्याला 10,000च्या वर शेकड्याला उंच असा दिसून येतो. त्याच्यासाठी उपाययोजना अशी आहे की बाहेर राज्यातला माल मार्केटमध्ये आपल्या राज्यात येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाव कुठेतरी स्थिर होतील आणि ग्राहकाला त्याचा थोडंसं हे परवडन घेण्यात परवडन ना. टॅमॅटोची आवक या ठिकाणी घटलेली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्यामुळं लावलेल्या टॅमॅटो उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आणि या ठिकाणी टॅमॅटोचे बाजार आपल्याला वाढलेले दिसतात. त्याचं एकमेव कारण का मागच्या 4-5 महिन्यामध्ये टॅमॅटोला 1 रुपये ते 2 रुपये किलोला बाजार मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाही म्हटलं तरी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं त्या पिकाकडे आणि पावसाने पण मोठ्या प्रमाणामध्ये फटका दिला. म्हणून आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी 400 ते 900 रुपयापर्यंत आपल्याला या बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे ग्राहकांना मोठ्या किमतीमध्ये ह्या सगळ्या भाज्या खरेदी कराव्या लागतात आणि हे चित्र अगदी छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत सध्या पाहायला मिळते, कारण भाजीपाल्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आपण बघतोय. जुन्नरची देखील आपण काही प्रतिक्रिया बघितलेल्या होत्या. नागरिक या सगळ्यामुळे त्रासलेले आहेत, कारण 1.5 महिन्यापूर्वी याच भाजीपाल्याचा दर प्रचंड प्रमाणात कोसळलेला होता आणि शेतकऱ्यांवर अक्षरशः आपण पिकवलेलं सोन्यासारखं पीक फेकून देण्याची वेळ आलेली होती. पण आता मात्र भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. या सगळ्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया देखील आपण बघणार आहोत. आता अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोठ्या शहरात भाजीपाल्यांचे भाव कडाळलेले आहेत, त्याच्यामुळे नागरिकांना परवडत नाही. मात्र शेतकऱ्यांना पण परवडतं आहे का, त्यांच्यावर काय प्रसंग आलेला आहे, भाजीपाला महाग का झालेला आहे. माझ्यासोबत काही व्यापारी आणि शेतकरी आहे,
त्यांच्याकडून जाणून घेऊया का आज भाजीपाल्याचे भाव काय आहे. महेंद्र शिरसाट मनमाड. हा जो परतीचा पाऊस होता हा प्रचंड प्रमाणात आमच्या भागात झालेला आहे आणि याच्यामुळे थोडंफार पिकांचं बरंचसं नुकसान झालं आणि त्यामुळे बाजारभाव थोडेसे वाढलेले. गिलके 30-40 रुपये किलो विकले, कोथिंबीर 20 रुपये जुडी विकली, भेंडा 40-45 रुपये किलो विकलेला आहे. पण हे भाव वाढायचं कारण फक्त हा जो परतीचा पाऊस होता ह्या पावसाने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंफार हे भाव वाढलेले, बाकी काहीच कारण सर्व पूर्ण भाज्यांचे भाव वाढले. परतीच्या पावसामुळे एवढं नुकसान झालं आहे. भाव जरी वाढले, जे 4 क्विंटल उत्पन्न निघायचं ते 40 किलो निघतं, तर भाव आणि उत्पन्नाची बरीच तफावत आहे. मोठ्या शहरात सर्व भाजीपाले फार महाग झालेले आहे. त्या तुलनेत तुम्हाला इथे काय तुमच्या पदरी काय पडतोय का? नाही, आमच्या त्यांना महाग वाटतं. ग्राहकांनी समजून घेतलं पाहिजे का शेतकऱ्याला परवडतं का. त्याचं 4 क्विंटल उत्पन्न होतं ते 40 किलोवरती आलं आहे. मग त्याची तफावत बघितली तर ते शेतकऱ्याला परवडतच नाही. तुम्ही काय म्हणाल? मी राजाराम गांगुर्डे गिरणारे. मनमाड मार्केटला येत असताना माझे हे परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे. माल किती किडला सांग? हां, माल आहे जवळजवळ आमचावाला जिडे 40 म्हणजे एकराला आम्हाला 1 लाख रुपये भेटायचे, तिथे आम्हाला 40,000 रुपये सुद्धा भेटत नाही. आमचा माल पूर्ण किडलेला आहे. पूर्ण मोठ्या शहरात भाजीपाला महाग का झाला? अहो, महाग झाला म्हणजे हे भाजीपाला एकदम खराब झाला. पाण्यामुळे परवडत नाही आम्हाला. माझी कारलीची शेती असून माझे जिथं 50 कॅरेट निघत होते तिथं आज 20 कॅरेट निघत आहे आणि तेही एकदम खराब क्वालिटीचे निघत आहे. परतीच्या पावसामुळे जी कारलींची नुकसान झाली त्यामुळे मोठ्या शहरात भाव वाढले. आता सध्या भाजीपाला भरपूर महाग झाला, पण पाण्यावर नुकसान झालेली शेतकऱ्याची आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर काही विचार करत नाही की बाबा शेतीमाला इतका खर्च येतोय आणि याला कुठं अनुदान द्यायचं पाहिजे. ते अनुदान देऊ शकत नाही सरकार. त्याच्याबद्दल एकूणच जे अतिवृष्टीमुळे जे आहे भाजीपाला जो आहे तो प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे. त्याच्यामुळे भावात थोडी वाढ जरी झाली, नागरिकांना थोडासा महाग भाजीपाला मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र काहीच पडत नाही, कारण त्याचा उत्पादन जो आहे तो 10% आलेला आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आणि आता परिस्थिती आपण बघणार आहोत औरंगाबादमधली, कारण तिथे देखील भाजीपाला काही प्रमाणात महागलेला दिसतोय आणि गेल्या अनेक दिवसापासून जो सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळे शेतातला भाजीपाला आणि फळभाज्या देखील नासताना दिसत आहेत आणि त्यामुळे मुळात बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येतोय. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते इथे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट इथे देखील कोलमडलेलंच पाहायला मिळतंय. भाज्या महागल्या, टोमॅटो आणि कोथिंबिरीचे भाव देखील प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्याच्यामुळे याआधी आपण बघितल्या जुन्नर आणि मनमाडमधल्या प्रतिक्रिया, पण एवढं सगळं असूनही शेतकऱ्यापर्यंत हा पैसा पोचणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इकडे टोमॅटोनं देखील 100 गाठली आहे. त्यामुळे इंधन दरापेक्षा काही ठिकाणी कोथिंबीर देखील महाग आहे. त्यामुळे सांगा कसं जगायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. बघूयात औरंगाबादमधला आढावा. भाजीपाल्याची आवक बाजारात कमी झाल्यामुळं भाजीपाला आता महागलेला आहे. सर्वच भाज्या जवळपास दाम दुपटीने वाढलेल्या आहेत. मी जाधववाडी भागातील मुख्य बाजारपेठेमध्ये, ज्या ठिकाणी भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी ग्राहकही तर तुरळीक थोडंसं दिसतोय, कारण भाजीपाला महाग झाल्यामुळं ग्राहकही थोडा नाराज आहे. मात्र बाजारात सध्या पावसानं नुकसान आहे किंवा यामुळं बाजारात भाजीपाला फार कमी आलेला आहे. काही ग्राहक आहेत आपल्यासोबत जे सतत भाजी घ्यायला इथं खरेदी करायला येतात. आई, काय महाग झालेलं आहे, किती महाग झालं वाटतं? पुष्कळ 10-20% भाव वाढलेले. त्यामुळे सगळं बजेट आमचं प्रपंचातलं कोलमडलेलं आहे. बरं, आता कोथिंबीरची जुडी कितीला होती आणि आता कितीला भेटते? आता 20 रुपये झाली. आधी 2-3 रुपयाला भेटायची. 5ला 5, 10च्या 2 मिळायच्या, आता 20ला 1 झाली. आणि कांदा वगैरे? कांदा आता 10ने मिळायचा तो 20 झालाय. खराब झालेला कांदा जास्त महाग झालेला आहे. म्हणजे पहिले सुका कांदा पण म्हणजे स्वस्त मिळायचा, आता खराब झालेला पण जास्त किमतीमध्ये आपल्याला खरेदी करावं लागतं. पण असं आई, तुम्ही आता बोलले की का भाजीपाला कमी बाजारात येतोय? शेती पावसामुळे बहुतेक नुकसान झालेलं आहे आणि मालाला उठाव नसल्यामुळे लोकांनी पहिले फेकून दिला, बराचसा माल फेकून दिला. त्यामुळे आता भाव चढे झाले, स्टॉक कमी असल्यामुळे. बरं, आता काय वाटतं की काही काळात भाजीपाला तर स्वस्त होईल अशी आशा आहे? थोडंसं एक काही कालांतराने पाऊस जर थांबला आणि थोडेसे पेट्रोलचे भाव वगैरे त्याच्यावरती थोडंसं स्थिरता आली तर मला असं वाटतं की म्हणजे भाव कमी होते. पण आता नाराजी नाही, चला भाजीपाला अत्यावश्यक आहे ना.
खाणं तर आवश्यक आहे म्हणजे भाज्या. आपण दुसऱ्या गोष्टी कमी जास्त करू शकतो, पण भाजीपाला असं आहे की ते म्हणजे अत्यावश्यक आहे, ते लागतंच दररोजच्या दररोज. म्हणजे थोडा भाव वाढला तरी आपल्याला सहन करायची घ्यावाच लागतो. बघितलं आपण एकंदरीतच की भाजीपालाचे भाव वाढले असले तरी भाजीपाला घ्यावाच लागतो. आणखी काही आहेत सर, बाजार में सबके भाव बढ़ गए क्या? भाव बढ़े हुए हैं, क्या क्या बढ़े हुआ है? हर चीज़ बढ़ी हुई है इसमें। कितना परसेंट में बढ़ा हुआ है? अब वो तक कुछ आड़े अच्छा, क्यों बढ़ा रहेंगे बाजार में? माल नहीं आ रहा? माल नहीं आ रहा, नहीं आवक नहीं। अच्छा, खेत में से माल ही नाही आ रहा. बघितलं आपण की शेतातून आवक कमी असल्यामुळं जे आहे. दादा, काय काय भाव करू लागले तुम्ही? किती भाव करू लागले? भाव काही नाही करू लागलं, ते खराब आहे ना. पण काय महाग झाले का भाजीपाला? नाही महाग काही नाही, नाही महाग, योग्य भाव आहे. योग्य भाव आहे. काही लोकांना महाग वाटतो, काही लोकांना योग्य वाटतो. मात्र बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे निश्चितपणे भाव वाढलेले आहेत. कोथिंबीर असेल किंवा हिरवा पालेभाज्या असेल, मेथी असेल, पालक चुका असेल, याची आवक कमी झाल्यामुळं निश्चितपणे भाव वाढलेत. मात्र मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये औरंगाबादमध्ये थोडेसे भाव कमी आहेत. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि राज्यातल्या विविध ठिकाणचा भाजी मार्केटचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.